रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार, रामकृष्ण हरी. सर्व शेतकरी बांधवांचे राम ॲग्रोटेक कंपनीच्या प्रोफेशनल युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत दोडक्याच्या प्लॉट वरती. या प्लॉटला संपूर्ण मार्गदर्शन केलं आहे राम ॲग्रोटेक कंपनीचे तरकारी किंग म्हणून फेमस असलेले मनोज सुरवशे सर यांनी. तर यांची ओळख करून घेऊ आपण आणि यांच्याकडूनच जाणून घेऊ सर्व माहिती. रामकृष्ण हरी सर. रामकृष्ण हरी. आपली ओळख सर्व शेतकरी बांधवांना सांगा. रामकृष्ण हरी. मी राम ॲग्रोटेक प्रतिनिधी मनोज सुरवशे. आज आपण पिंपळखुंटे या गावामध्ये आलेलो आहे. पिंपळखुंटे गाव हे फार वर्षापासून तरकारीसाठी प्रगत आहे आणि कंटिन्युटी सातत्याने 30 पिकं घेतल्यामुळे व्हायरसचं प्रमाण आवरेजचं जे घटत चाललेलं होतं, तर त्याला आपण एक पूर्ण वेगळं वळण देऊन आपण राम ॲग्रोटेकचे टोटली प्रोडक्ट वापरून एक नवीन दिशा शेतकऱ्यांना आपण दिलेली आहे. तर त्याचा रिझल्ट आपण कसा आलाय आपण शेतकरी बांधवांकडून ऐकून घेणार आहे. आपण त्यांना काही काही औषध दिलेले आहेत ते बी आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ आणि त्याला रिझल्ट कसा वाटला ते बी ऐकून घेऊ. आज तब्बल 9वा तोडा आहे. त्या हिशोबाने पण दोडक्याची क्वालिटी ही अशी आहे तर तुम्ही त्यांच्याकडून ऐकून घेऊ शकता. नमस्कार. तुमचं नाव सांगा. नानासाहेब विलास नवगिरे. दोडक्याची क्वालिटी एक नंबर आहे. 9वा तोडा आहे. 40 रुपये रेटने गावलाय बी आणि रामा ॲग्रो औषध सोडल्यापासून रिझल्ट लय छान आहे. पुन्हा मोदक एक सोडलंय, पुन्हा अजून ज्ञानशक्ती एक सोडलंय. रिझल्ट खूप छान आहे. म्हणजे तुम्ही जे सुरवशे सरांनी सांगितलंय हो, ते त्या पद्धतीने संपूर्ण पहिल्यापासून वापरलंय कसं आधीमध्ये आधीमध्ये वापरलं तरी पण रिझल्ट लय खूप छान आहे. आपण सुरुवातीला ह्यांनी आम्ही काय म्हणजे ह्यांचं हे केलं नाही, आमच्या चुलत भावाला दिल्यामुळे आम्ही ह्यांच्याकडून घेतलं. म्हणजे सुरुवातीला तुमचा काय विश्वास बसला नाही? हा, विश्वास बसला नाही. राईट. पुन्हा नंतर घेतलं. हे गेल्या वर्षी घेतलं होतं पण ह्या वर्षी घेतलं अजून दुसऱ्यांदा, पण रिझल्ट चांगला आहे. हा, मग तुम्ही पहिल्यांदा वापरलं हा, तवा नव्हता रिझल्ट लय, पण आता रिझल्ट ह्यांच्याकडून औषध राम ॲग्रो घेतल्यामुळे रिझल्ट छान आहे. राम ॲग्रोटेक हा, राम ॲग्रोचा पहिला तोडा किती निघाला? पहिला तोडा निघला की 2 टनाचा निघला. रेट काय भेटला? रेट 40 रुपये गावला. आतापर्यंत किती टन निघलं? 15-16 टन निघला की 15 ते 16 टन निघला. 8 तोड झाले आहेत. आता हे उद्याच्याला 9वा तोडा होईल. हा, ही राम ॲग्रोटेक कंपनीच्या उत्पादनावर विश्वास ठेवून जे उत्पन्न काढलंय त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का? हो, समाधानी. राम औषधाचा रिझल्ट खरंच आहे. वापरलं नसतं तर एवढे तोडे झाले असते नसते 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 खरंच झालं नसते. हे सातत्याने कंटिन्यू हा. जवळजवळ एक 8 ते 10 वर्ष झालं दोडक्याचं उत्पन्न हा. घेतात दरवर्षी. तर तुम्ही ह्या वर्षी त्यांना 5-6 तोड्यामध्ये दोडका संपत होता. हो. तर 9 तोडे झालं तरी पण आणि आपण अजून बी दोडका तरी 2-3-4 तोडा. पहिल्या क्वालिटीचा दिसला तो शेवटच्या क्वालिटीबद्दल आणखीन आहे. हो. जरी तुम्हाला असेल तर झूम करून शूटिंग बघू शकता. नवीन सेटिंग आणखीन बारकी बारकी आलेली आहे. हा, हो, दिले आपण ना. यांना आपण यांना पहिला डोस तरकारी पेशल दिले, रूट मॅजिक दिले, मोदक दिले. पहिला डोस रूट मॅजिक आणि ज्ञानशक्ती दिलता. नेक्स्ट स्प्रेला त्यांना मायक्रोटन स्टीम करून आणि रामागोल्ड दिलते. हा. त्यानंतर एक मोदकचा स्प्रे दिलेला आहे, तरकारी पेशल दिलेला आहे, बायोसमृद्ध दिलेला आहे. साईज साठी सायझर 999 आणि सृष्टी दिलेला आहे. आणि रिझल्ट खूप छान आहे. पण 9 तोडा होऊन सेटिंग दाखवा बरं आपल्या शेतकरी हो. बांधवांना. 9वा तोडा झाला हो तर का? जशी पहिल्यासारखी सेटिंग लागते तशी सेटिंग आणखीन चालू आहे. खाली इकडे बघ, खाली. ही नवीन सेटिंग आहे. मध्ये जाऊ आपण थोडं. ठेव का? ही बारीक बारीक सेटिंग आणखीन चालू हो, आहे. मोरया. शेंडापत्र सेटिंग चालू आहे. ही मोरया, हो का? लाल मोदक आणि राम ॲग्रोटेकचं आहे. बघू. हो का? सेटिंग खूप आहे. हो का? लागलेली आहे अजून. नवीन सेटिंग लागून जी पिवळी पडते ते आपल्या ह्या क्वालिटी मध्ये नवीन हा, setting सेटिंगला तर लय फार रिझल्ट आहे बघा. लय पूर्ण ह्यांनी आलते बघायला असे होऊन गळत होती सेटिंग, पण ते औषध सोडल्यापासून रिझल्ट चांगला आहे. फक्त शेतकरी म्हणतात की तुम्ही शूट करताना तर दाखवा पुरतच करता हा. कॉपी, पण हे तुम्ही समक्ष बघू शकता डोळे. हो हो, बरोबर आहे. रिझल्ट पाहू शकता. हा दोडका बघा 2 फुटाचा दोडका आहे आणि 9वा तोडका आहे. विशेष म्हणजे
हा 9वा तोडा बरोबर आहे म्हणतात. ही दोडका 2 फुटापर्यंत आहे, 1.5-2 फुटापर्यंत आहे. 1.5-2 फुटापर्यंत. पण ही दोडका 2 फूट करायला काय वापरावं लागेल? हे असा जर दोडका करायचा असेल तर बायो समृद्धी आणि सायझर सोडलं आणि पाहिजे. अशी हो. चमक आणि ग्लोजिंग जर करायची असेल तर काय वापरावं लागेल सर? ह्याच्यासाठी मोदक वापरावं लागेल. मोदक रिझल्ट चांगला आहे औषधाचा त्यासुद्धा. सर आपला ही जी मार्केटमध्ये गेल्यानंतर दोडका व्यापारी काय म्हणायचे? व्यापारी आपल्याला प्रत्येकापेक्षा 2 रुपये आगाव द्यायचा, माल छान आहे म्हणून, आणि पहिल्या ठोक्याला आपला माल जायचा. बर बर. हो, बघा माल मित्रांनो. कावळा आहे आणि रुपये आपल्याला वाढवून असायचा, माल चांगला आहे म्हणून, क्वालिटी बिलिटी मालाला छान होते. खर्च किती झाला आपला? खर्च 1.5 लाख झाला की. हम्म. हा म्हणजे संपूर्ण 1 एकरसाठी 1.5 लाख हा. रुपये खर्च 1.5 झालेला आहे. लाख. आता फक्त औषध लावण्यापासून नाही लावल्यापासून सगळं धरलं आणि औषधाचं. औषधाचं फाउंडेशन सगळं धरलं. औषध औषधाचं 30,000. एक 30-40 हजार लय असेल. 30,000 रुपये खर्च आणि हा. उत्पन्न. उत्पन्न गेले की आपलं 3-3.5 लाखाला गेले. शेतकरी मित्रांनो, नुसता 1 एकरचा खर्च 30,000 रुपये झालाय. ते तुम्ही कसं म्हणताल, ते जी फाउंडेशन ही आहे हा. ती सोडून फक्त औषधाचा 30,000 रुपये खर्च झालेला आहे. फक्त राम ॲग्रोटेक कंपनीच्या औषधांचा खर्च 30,000 रुपये झालेला आहे. 30,000 रुपये खर्च आणि नफा झालाय 3.5 लाख रुपये. आपले पैसे बरोबर तेवढे 3.5 लाख झाले. काय तुम्ही करायचंय आणि तुम्ही का? माढा तालुक्यातून कुठून जरी बघत असाल किंवा तुम्हाला वाटत असेल की बाबा हे काहीतरी हे आहे, तर तुम्ही पिंपळखुंटेमध्ये येऊन नवगिऱ्यांच्या प्लॉटवरती कधीही चक्कर मारा. कवा बी तुम्हाला चक्कर दिसेल. जाहिरात चालली का खरं सांगता? कोणाला म्हणता? जाहिरात करतोय का खरं सांगतोय? मला म्हणताय का? हा नाही खरंच आहे. हा ना? हो, सांगा. जाहिरात सांगायचं काय, तो खरं आहे ते खरंच सांगितले ना. हा आता लोक म्हणतात ही नाही. जाहिरात करते दोडक्याचं. नाही जाहिरात नाही, जाहिरातचं नाही काय विषय, Result. खरंच आहे. रिझल्ट छान आहे. आता पण पिंपळखुंटेमध्ये तरकारी स्पेशल दोडक्यासाठी हो, जवळजवळ आम्हाला तरकारी पेशलला खरबुजाला तर इतका रिझल्ट भारी आलता ना, ह्यांनी दिलं तर गेल्या वर्षी सप्टेंबरच्या टायमाला. खरबुजाला तर साईजला इतका जे रिझल्ट भारी आलता ना. हा, जानेवारीला बी ह्याच प्लॉट मध्ये खरबूज होता, तर साईजला लय रिझल्ट छान आलता. आम्हाला ह्यांनी रामायगुरूचे औषध दिलते. त्यांचा दोडक्याचा प्लॉट बघून आपल्याला पिंपळखुंटे एरियामध्येच कमीत कमी 30 ते 40 एकर दोडक्याचे नवीन हिजूट प्लॉट आपल्याला आलेले आहे. दोडक्याचे बी मिळू द्या. आणि आम्हाला गेल्या वर्षी खरबुजाचा इतका अनुभव आलता, खरबूज घेतलं तर फेल गेलं म्हणून सोडून दिलं आम्ही. पण औषध सोडल्यापासून साईज ते पेनोके हे एक नंबर, Setting भरपूर सेटिंग बिटिंग भरपूर लागली होती. पहिल्यांदा बेडवर काहीच लागलं नाही, पुन्हा नंतर ह्यांनी औषध दिल्यावर पुन्हा बेड मध्ये बोतात लागली सेटिंग खरबुजाला. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हे असा बदल घडवायचा जर असेल तर तुम्ही रामा ॲग्रोटेक कंपनीची टीम ही संपूर्ण माढा तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन मार्गदर्शन केलं जाईल. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.